लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमणापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुचडे 88 88 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। संकट येणार नाही अशी प्रार्थना करूया। शरद लाड, औदुंबर येथे आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर परिस्थिती आढावा बैठक। कृष्णा कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी अतिवृष्टी सदृश पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्यामध्ये आणखी होण्याची शक्यता आहे। यावर्षी देवकृपेने असे संकट येणार नाही अशी प्रार्थना करूया, पण तशी वेळ आलीच तर जनतेने अजिबात घाबरून जाऊ नये। क्रांती कुटुंब खंबीरपणे कोणत्याही परिस्थितीत आपल्या सोबत उभे आहे। कोणत्याही गोष्टीची कमी मी तुम्हाला पडू देणार नाही। अत्यंत धैर्याने आपण या संकटाचा सामना करू असा दिलासा क्रांतीचे चेअरमन शरद लाड यांनी यावेळी बोलताना दिला। कोयना धरण परिसरात होत असणारी सततची अतिवृष्टी आणि कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी विचारात घेता निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीची आढावा बैठक औदुंबर येथे आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या नेतृत्वामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत महापूर परिस्थिती आढावा बैठक आयोजित केली होती। यावेळी पूरसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी नियोजन व उपाययोजनांची माहिती व पूरपट्ट्यातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, गावातील नागरिकांकडून महापुराशी सामना करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यास संबंधीची चर्चा प्रशासनाशी करण्यात आली। या बैठकीसाठी कृष्णा काठवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। यावेळी बोलताना आमदार अरुण लाड म्हणाले, गेल्या काही वर्षापासून कृष्णा नदी काठावरील नागरिकांचे महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत होत आहे। शेतकरी, शेती, पशुधन आणि व्यावसायिक यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी व व्यावसायिक हतबल होत आहेत। ह्याची सरकारने दखल घेऊन तातडीने उपाययोजना राबवणे आवश्यक आहे। सध्या परिस्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही सरकारने समन्वय साधून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे, असे आमदार अरुण लाड यांनी प्रशासनाशी बोलताना सूचना केला। यावेळी जिल्हा व तालुका प्रशासनामधील सर्व विभागातील शासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी तहसीलदार दीप्ती रेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, क्रांती कारखान्याचे संचालक शीतल बिरनाळे, विजय पाटील, सुभाष वडेर, संजय पवार, माजी संचालक उमेश जोशी, महावीर चौगुले, सतीश पाटील, पलूस तालुक्यातील गावांचे सरपंच, उपसरपंच व सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2019 नंतर परत एकदा आपण पुराच्या छायेत आहोत आणि पाऊस एवढा चालू आहे त्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेची आहे। गेल्या 19ची आठवणी थोड्याशा जाग्या झाल्या। 19ला पण आपण असंच म्हणत होतो की 2005 पेक्षा काही पूर्वी लोकांनी बाहेर पडायला नकार दिला आणि आता पायरीला पाणी लागल्यावर लोकांची खूप गडबड चालू झाली। त्यावेळेला परिस्थिती हाताबाहेर गेली होती ती आता ह्या वेळेला घडू नये